हॅलो, नमस्कार. प्रॉफिट अँड लॉस या टॉपिकमध्ये आपलं स्वागत आहे. प्रॉफिट लॉस आणि त्याचा एक्सटेंडेड पार्ट आहे जो डिस्काउंट. हे तिन्ही टॉपिकचे मागच्या 3-4 वर्षात आलेले प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये पाहू. सुरुवातीचे 2 प्रश्न जरा अवघड निवडलेत मुद्दाम. एकदा तुमच्या पद्धतीने पॉज करून सोडून बघा आणि नंतर आपण पाहूया. चला, पहिला प्रश्न पाहूया. त्या ठिकाणी मधू नेहमी 13 रुपये किमतीला एक याप्रमाणे मिळणारे सूप पाकिट खरेदी करतो. 13 रुपयाला एक याप्रमाणे. मागच्या आठवड्यात त्याची किंमत 11 रुपये इतकी कमी झाली. 13 वरून 11 रुपये झाली, म्हणून त्याने 36 पाकिट खरेदी केली. या आठवड्यात त्यांची विक्री 2 खरेदी करा आणि 1 फुकट मिळवा अशी सूट देऊन केली आहे. आत्ताच्या आठवड्यात खरेदी करण्याऐवजी मागच्या आठवड्यात पाकिटे खरेदी केल्यामुळे मधूने मोजलेली जादा रक्कम निवडा. आता दरवेळेस तो किती करतो? 13 रुपये किमतीला 1. आता आपण टोटल त्याच्याकडं दरवेळेचा रेट, आता रेट लिहिला इथं, समजा किती रेट आहे? 13 रुपये किमतीला 1 याप्रमाणे 13 रुपये. टोटल त्याच्याकडे रुपये समजा आपण किती मानले? एक्स मानले. तर तो किती पाकिटे खरेदी करणार? एक्स रुपयात नंबर ऑफ किती पॅकेट ऑफ सूप, नंबर ऑफ सूप पॅकेट किती खरेदी करणार? एकूण एक्स रुपये भागिले 13 रेट, एवढे पॅकेट खरेदी करणार. ओके. आता पुढं काय म्हणलंय? ह्या आठवड्यात, मागच्या आठवड्यात काय झालं? 13 रुपयात जे पॅकेट होतं ते 11ला झालं. 13 वरून आता पुढचा आठवडा, मागील आठवडा, हे रेग्युलर, हा कॉलम आहे ना, हा रेग्युलर कॉलम, हा मागील आठवड्याचा कॉलम. हे 13 रेट होता, आता किती झाला? 11 रेट जाता. तर त्याने किती? 36 पाकिटे खरेदी केली. टोटल 36 केली. इथं समजलं नसलं इंग्लिश वाचा. रिड्यूस रेट 11 इच, सो ही बॉट 36 पाकिट. टोटल 36 केली. 36 जास्तीची नाही केली, 36 केली. आणि नंबर ऑफ पाकिट किती आले? तर 36. मग त्याने किती रुपये इन्व्हेस्ट केले? तर 11 रुपयाने 36 पाकिट, म्हणजे 11 गुणिले 36 हे मागील आठवड्यात त्यांनी इन्व्हेस्ट केले पैसे किती झाले? ते 11 66. अच्छा, 6 11 33 33 आणि 6 39 396 रुपयाचे इन्व्हेस्टमेंट त्यांनी मागच्या आठवड्यात केली. आता पुढं काय झालं? स्टोरी सारखं जायचं, एक एक गोष्ट पुढं, एक एक वाक्य तोडून. या आठवड्यात त्याची विक्री प्रत्येकी 2 खरेदी करा आणि 1 फुकट मिळवा अशी सूट केली. आता हा पुढचा आठवडा, हा आठवडा, हा मागील, हा करंट आठवडा समजा, चालू, किंवा इथं लिहितो चालू आठवडा. चालू आठवडा. या आठवड्यात काय झालं? त्यांची विक्री प्रत्येकी 2 खरेदी करा आणि 1 फुकट मिळवा अशी झाली. तर काय विचारलंय? आताच्या आठवड्यात खरेदी करण्याऐवजी मागच्या आठवड्यात पाकिटी खरेदी केल्यामुळे मधूला किती रुपये जास्त मधूने मोजलेली तर जादा रक्कम एवढा. मधूने 396 मागील आठवड्यात मिळवली. या आठवड्यात किती मिळवली ते काढायचे आणि मागील आठवड्यात किती जास्त दिली ते विचारले. ही रक्कम निघाली ही मिळेल. पण आता काय ट्विस्ट केला त्यांनी, की ह्या आठवड्यात काय हे चाललंय? 2 खरेदी करा आणि 1 फुकट मिळवा. बाय 2 पॅकेट्स अँड गेट 1 फ्री. मग आता त्याला तर 36 करायचे होते याच्या मागच्या आठवड्यानुसार. मग आत्ताच्यानुसार त्यांनी 36च करणं गरजेचं आहे. आता 36 करण्यासाठी त्याला किती करावं लागेल या सवलतीनुसार? इथं काय म्हणजे 2 खरेदी करा आणि 1 फुकट मिळवा. 2 खरेदी करा म्हणजे 2 खरेदी केलं की 1 मिळत जाणार आहे त्याला. अजून 2 खरेदी केलं की अजून 1 मिळत जाणार आहे. म्हणजे असे 24 केले तर त्याला त्याचे निम्मे मिळणार आहे. 2 केले तर त्याचे निम्मे मिळतात 1. हे 24 केले तर त्याचे निम्मे 12 मिळणार आहे. 24 12 36 त्याला खरेदी करायचे. मागच्या आठवड्यात 36 केले तर ह्या आठवड्यात पण 36 खरेदी करायचे. म्हणजे त्याला ओरिजिनल किती खरेदी करावं लागणार? 24च खरेदी करावं लागणार, कारण सूटमुळे त्याला निम्मे जास्त मिळणार आहे. 2 वरती 1 जास्त मिळणार, म्हणजे 24 वरती 12 जास्त मिळणार आहे. 24 आणि 12 36 मिळणार आहे. मग 24 खरेदी करायला 24 खरेदी केले बरोबर त्याने, तर किती रुपये काय म्हणले? जादा मोजले. आता ह्या आठवड्यात सवलत वेगळी होती, ह्या आठवड्यात सवलत वेगळी. ह्या आठवड्यात सेल असा होता की 13ची किंमत 11ला भेटणार. ह्या आठवड्यात 13चं 13लाच भेटणार, पण 2 खरेदी करा आणि 1 मिळवा हे चालले. आता 24 खरेदी करावं लागणार. 13चा रेट आहे, ओरिजिनल रेट तोच राहणार, पण 24 खरेदी केल्यावर त्याला 36 मिळणार आहे. म्हणजे 13 रुपये भावाने त्याला 24 पॅकेट खरेदी करावं लागणार. टोटल रक्कम 13 गुणिले 24 येणार. किती झाला हा गुणाकार? 13 चौक 52, 5 4 5, 13 2 26, 26 आणि 5 31, 312 रुपये.
म्हणजे ह्या आठवड्यात 36 पाकिटे खरेदी करायला गेला तर त्याला 312 रुपये मोजावे लागतात. मात्र ह्या आठवड्यात 396 रुपये मोजावे लागत होते. म्हणजे 396 वजा 312, तोंडी तोंडी गुणाकार, 96तून 12 गेले 84 रुपये जास्त मागच्या आठवड्यात पाकिटे खरेदी केल्यामुळे मधून जादा मोजलेली रक्कम किती रुपये? 84 रुपये. पर्याय नंबर 2. 52 2 नंबर बरोबर आहे. आलं लक्षात? ठीक आहे. हा जरा टफ प्रश्न होता आणि हा पण एक टफ प्रश्न आहे, अवघड आहे जरा. हा पण पॉज करून आधी सोडून बघा. ठीक आहे, सोडवलं. आता बघू कसं केलंय. मोठे धातू हत्यारे विकणारे दुकान. मला हव्या त्या रंगाची विक्री 2 डब्यांची किंमत 3 डबे अशी करत आहेत. या दुकानाच्या निष्ठा कार्डामुळे आठवड्या शेवटी मला आणखी 10% सूट मिळू शकते. मराठी समजत असलं तर ठीकच आहे. जर मी आठवड्यात अखेरीस 3 डबे खरेदी केले तर मला पूर्ण किमतीवर किती मिळणार आहे सूट? आता इंग्लिशमध्ये बघा. हार्डवेअर सुपर स्टोर इज सेलिंग अ पेंट आय वॉन्ट ॲट 3 टिन्स फॉर द प्राइस ऑफ 2 टिन. आता प्राइस ऑफ 1 टिन घेतला आपण. 1 टिन किती? X आहे. ही प्राइस घेतो आणि टिन घेतो. इथं एका टिनची प्राइस किती झाली? X रुपये. ओके. आणि आता काय चाललंय? आय वॉन्ट ॲट 3 टिन्स फॉर द प्राइस ऑफ 2 टिन्स. मला हव्या त्या रंगाची विक्री 2 डब्यांची किंमतीत 3 डबे अशी करतात. 2 डब्यांची किंमतीत 3 डबे. आता एका डब्याला 1 टिनच्या डब्याला एका डब्याला X रुपये लागतात. मग 2 डब्यांना किती लागणार रुपये? 2 डब्यांना किती लागणार? 2X रुपये लागणार, बरोबर. पण 2 डब्यांची किंमतीत मला 3 डबे भेटतात. 2X एका डब्याला X रुपये तर 2 डब्यांना 2X रुपये. 2 डब्यांची किंमत झाली 2X, पण ह्या 2X किंमतीत मला इथे डबे 2 नाही भेटत तर 3 भेटतात. इथपर्यंत कळलं. टिनचा एक डबा घ्यायचा असला तर X रुपये, टिनचे पण 2X रुपये दिले, डबल रुपये दिले तर 2 डब्याच्या ऐवजी मला 3 डबे मिळतात. 2 डब्यांची किंमत 3 डबे. इथपर्यंत कळलं. या निष्ठा कार्डामुळे, ह्या लॉयल्टीमुळे इथं लिहिले कुठतरी खाली, दिस वीकेंड आय कॅन गेट फर्दर 10% ऑफ विथ माय लॉयल्टी कार्ड. लॉयल्टी कार्डमुळे मला या आठवड्यात शेवटी अजून 10% डिस्काउंट दिला तर मला एकूण डिस्काउंट ह्या आठवड्यात किती मिळाला असं म्हणणं आहे त्यांचं. आता त्यांनी माझ्यासाठी तर किती केलं? जी 2 डब्याच्या किमतीत 3 डबे द्यायला लागले आणि वरती मला 10% डिस्काउंट दिला. म्हणजे ते 2X किंमत घेणार होते माझ्याकडून, ते आता 10% डिस्काउंट म्हणजे 10/11 गुणिले 2X एवढेच घेणार आहे. 10/11 कसं म्हणले ते पर्सेंटेजमध्ये शिकवले. सॉरी, 10% डिस्काउंट दिलाय ना या ठिकाणी. 9/10 गुणिले 2X म्हणजे 100ची किंमत 90ला, तशी 10ची किंमत 9ला आणि 2X ह्या किमतीवर ही किंमत देतोय मी 2X किमतीवरती, म्हणून 2X गुणिले. आलं लक्षात? 2X किंमत मला तर देणंच आहे त्यांना आता 3 डब्यांसाठी, पण लॉयल्टी कार्डमुळे मला 10% डिस्काउंट दिला म्हणजे गुणिले 100/90. 10% 100ची वस्तू 90ला तर 2Xची वस्तू किती गेला? किंवा हेच 1/0ला 1/0 गेला 9/10. हे पर्सेंटेजमध्ये शिकवले फ्रॅक्शन. एवढ्या किमतीला मला ते भेटलं. किती डबे भेटले? 3 डबे. तर टोटल मला ह्या आठवड्यात किती रुपयाचा डिस्काउंट मिळाला? इफ आय बाय 3 टिन्स ऑफ द पेंट दिस वीकेंड 3 डबे मिळाले तर मला कितीचा डिस्काउंट मिळाला? आता 3 डबे घेतले असते, जर मी आठवड्याच्या अखेरीस 3 डबे खरेदी केले असते मला पूर्ण किमतीवर मिळणारे सूट मिळवा. 3 डब्याची किंमत मला आता एवढीच भरणार आहे, पण मी रेग्युलर गेलो असतो, रॉयल्टी कार्ड वगैरे काय नसतं, रेग्युलरचं नसतं, माझा आवडता रंग नसला, इथं आवडत्या रंगामुळे आधीचा डिस्काउंट दिलाय. मला हव्या त्या रंगाची विक्री, बरोबर आहे. तर काही नसलं तर मला 3X किंमत द्यावा लागणार होती. एका डब्याला X रुपये, तसे 3 डब्यांना 3X किंमत द्यावा लागणार होती. आता डिस्काउंट म्हणून मला 3 डब्यांसाठी एवढी किंमत झालेली 2X गुणिले 9/10 म्हणजे 3X ची किंमत किती झाली आता? 2X गुणिले 9/10. तर आपल्याला गुणिले 100 म्हणजे 100वरती किती असं. आलं लक्षात? ही ओल्ड किंमत आहे, ही न्यू किंमत आहे. डिस्काउंट ओल्डची न्यू एवढ्याला पडते, तर 100ची किती? आता 9 दुने 18, 18/10 म्हणजे 1.8 X भागिले 3X म्हणजे 3X ची किंमत
एक्सला एक्स गेला समजा, म्हणजे 3 रुपयाची गोष्ट मला आता 1.8ला भेटते. म्हणजे मला सूट किती झाली याच्यावर? 3 रुपयावरती किती सूट झाली? 1.2 ची सूट झाली. 3 मधून 1.8 गेले, 1.2 ची सूट झाली. किंवा असंच ठेवा, नसलं सूट काढायची तर 3 रुपयाची किंमत मला वस्तू मला 1.8ला भेटते, तर 100ची किती म्हणून गुणिले 100. 1.8 गुणिले 3 गुणिले 100 गेले 1 0 येतं, 1 0 येतं. 3 × 18 60. म्हणजे मला 100ची वस्तू कितीला भेटायला लागली आता? 60ला भेटायला लागली. म्हणजेच किती कमी झाली? 40 कमी झाली. म्हणजे 100वरती 40 कमी म्हणजे 40%चं डिस्काउंट. पर्याय नंबर 1. समजलं? किंवा 3 वरती 1.2चं आलं डिस्काउंट, 1.8ला पडते, म्हणजे 1.2 मला माफ झालेत. तर 100वरती किती? म्हणजे 1.2 गुणिले 100 120/3 40%चं डिस्काउंट मला भेटलं. 1 नंबरचं पर्याय बरोबर आहे. हा प्रश्न आलता MPSC 22च्या PSI मेन्सला आलता, आणि याच्या आधीचा प्रश्न आलता 2022 क्लर्क मेन्सला. ओके, काय नाही, थोडं मांडणी समजली, एक वाक्य तोडून घेतलं, आणि बेसिक कॉन्सेप्ट आहे. काय याच्यात वेगळा फॉर्म्युला नाही आणि वेगळं काय करायचंच नाहीये, तर ते सुटतं ते. ठीक आहे, बाकीचे प्रश्न पाहू आता. जर टफ होते म्हणून 2 प्रश्न आधी घेतले, बाकीचे इझी आहेत. आता प्रॉफिट आणि लॉस याची थोडी थिअरी सांगायची झाली. प्रॉफिट, लॉस, डिस्काउंट. तर सुरुवातीला आपण पाहिलंय, आपण 3 टॉपिक परफेक्ट केलेत. एक पर्सेंटेज, दुसरा रेशो प्रोपोर्शन, आणि तिसरा स्पीड कॅल्क्युलेशन. तर प्रॉफिट, लॉस, डिस्काउंट हे दुसरं तिसरं काय नाही, हे 3 टॉपिकच आहे. पर्सेंटेज म्हणजे आपण काय केलं, 100ची वस्तू 120ला जाते, 130ला जाते, 20% वाढते, 20% कमी होती, तर अमुक 5000ची वस्तू कितीला, असं पाहिलं होतं. प्रॉफिट लॉस मध्ये काय आहे, 20% वाढते जागी 20% नफा मिळतो किंवा 20% तोटा मिळतो. म्हणजे पर्सेंटेजचा वापर आला लॉस प्रॉफिट मध्ये. रेशो प्रोपोर्शन, 100ची वस्तू एवढ्याला, तर याची कितीला, रेशो प्रोपोर्शन, आणि जे काय तयार होणार इज इक्वल टू मिळून ते स्पीड कॅल्क्युलेशन सोडायचं. म्हणजे हा तसा पाहिलं तर वेगळा टॉपिक नाहीच आहे, ह्या 3 टॉपिकचं मिक्सचर आहे. एक एक प्रश्न पाहू आता. हे 3 टॉपिक केले तर ह्या टॉपिकला वेगळी तयारीच करायची गरज नाहीये. डिस्काउंटसाठी थोडं बघावं लागेल फक्त. एका दुकानदाराने 15 शर्ट 2340 रुपयांना विकल्यास 60 रुपये तोटा होतो, तर प्रत्येक शर्टची किंमत किती? 60 रुपये तोटा होतो एवढ्या विकल्यामुळं. तोटा व्हायला नको म्हणून 60 रुपये वाढून घेतले पाहिजे. म्हणजे 2340 आणि 60 2400 रुपये जर त्याला भेटले असते 15 शर्ट म्हणून, तर त्याला तोटा झालाच नसता. 2400 रुपये त्याला 15 शर्ट म्हणून मिळाले असते तर त्याला तोटा झालाच नसता. म्हणजे 2400 रुपये त्याची खरेदी किंमत झाली किती? 15 शर्टची. तर एका शर्ट कितीला? 15 × 15 खाली उरले 9, 24 मधून 15 गेले 9, 15 90 आणि 0 बरोबर ना. 15 × 15 खाली उरले 15, हा 160 रुपये. पर्याय नंबर 2, 82चा 2. आलं लक्षात? सोपं होतं, तोंडी उत्तर येणार होता. आता ह्या प्रश्नात काय म्हणले, समीरने एकूण 360 रुपयाला काही सफरचंद खरेदी केले. जर त्याला, हा आत्ता प्रश्न आलेला आहे बरं, 24च्या एप्रिलला 2 फेब्रुवारीला झाली होती, 2025ला झाली होती. इथं काय म्हणले, समीरने 360 रुपयाला काही सफरचंद खरेदी केले. जर त्याला प्रत्येक सफरचंद 3 रुपयाची सूट मिळाली असती तर 25% सफरचंद खरेदी करू शकला असता. तर समीरने मुळात किती सफरचंद खरेदी केले? आता समीरने सफरचंद मानले, समजा सफरचंद X खरेदी केले, समजा X. एकूण रुपये किती? रुपये 360. म्हणजे एक सफरचंद कितीला भेटलं त्याला? एक सफरचंद खरेदी 360/x. 360 रुपयाला एक सफरचंद प्रमाणे 360/x ला मिळालं. जर तो 25% काय म्हणले 3 रुपयाची सूट मिळाली असती तर तो 25% सफरचंद अधिक खरेदी करू शकला असता. 25%ची सूट मिळाली असती. आता एका सफरचंदची किंमत किती झाली? तर खरेदी किंमत 360/x. 360/x ही एका सफरचंदची किंमत आहे. याच्यातून 3 गेले असते तर त्याला किती सफरचंद मिळाले असते? एवढ्या रुपये. 360/x वजा 3 हे एका सफरचंदाच्या रेटने त्याला 360 रुपयात 25% अधिक सफरचंद मिळाले असते. म्हणजे 1चे 25% अधिक किती झाले? 504x. बरोबर आहे.
4चे 5 म्हणजे 100चे 125 एवढे सफरचंद. तर समीरने मुळात किती सफरचंद खरेदी केले. आता सोडवायचं, याच्यावरून इक्वेशन तयार करायचं आणि सोडवायचं. तर समीरने मुळात किती सफरचंद खरेदी, मुळात 1 सफरचंद खरेदी केली म्हणजे 1चीच किंमत काढायची. आता हे जुन्या गोष्टी, जुन्यानुसार हे जुना तक्ता झाला आपला, जुना कॉलम, आणि हा नवीन कॉलम. आता नवीन कॉलम नुसार 360 रुपयात ह्या रेटने 360 वजा एक्स, 360 भागिले एक्स वजा 3 याच्यानुसार एवढे सफरचंद 5/4 एक्स सफरचंद तो खरेदी करू शकतोय. आता सफरचंदची किंमत किती होती आधीची, आधीची इकडचा रो आणि नंतरची. आधीची किंमत किती होती सफरचंदाची, एका सफरचंदाची 360 रुपयाला एक्स म्हणजे 360 भागिले एक्स ही आधीची किंमत होती. आणि नंतरची किंमत किती झालेली 360 रुपयालाच आता किती सफरचंद 5/4 एक्स एवढे सफरचंद मिळतात. म्हणजे एका सफरचंदची किंमत एवढी झाली 360 भागिले 360 रुपयाला 25% सफरचंद जास्त मिळतात. ते 25% म्हणजे 5/4 एक्स एवढी किंमत झाली. ही आधीची किंमत होती एका सफरचंदाची, ही नंतरची किंमत झाली. पण यांच्यात फरक कितीच आहे, जर 3ची सूट दिली म्हणजे आधीची किंमत जी जास्त होती ती वजा 3 केली तर किंमत हीच भेटणार, ही नवीन किंमत नंतरची. म्हणजे आधीच्या किंमतीतून वजा 3 गेले तर ही नवीन किंमत झाली. हे इक्वेशन सोडवायचं. 360 वजा हे एक्स 3 इकडे उरलं 3x भागिले एक्स आले इकडं इज इक्वल टू 360 हे भागिले 4 वरती गेले गुणिले 4 भागिले 5x बरोबर. आता या ठिकाणी एक्सला एक्स गेला, 5 1 5 5 7 35 खाली उरले 5 2 10 72 गुणिले 4 इथं आले किती आले 72 गुणिले 4 हे 72 आणि 4 इज इक्वल टू इकडे किती राहिले 360 वजा 3x. आता हे 360 72 गुणिले 4 म्हणजे यांचा गुणाकार किती आला 4 2 8 आणि 7 चौक 28 288 अधिक 288 इकडे आणले वजा 288 झाले इज इक्वल टू 3x. म्हणजे x 3x इज इक्वल टू किती आले 360 म्हणून 288 गेले वरती 60 आणि हे 12 60 आणि 12 72 3x इज इक्वल टू 72 म्हणजे x इक्वल टू 24 2 48 24 तरी 72 किती 24 आला बरोबर. x इज इक्वल टू 24 नेक्स्टच विचारलाय. तर समीरने मुळात किती सफरचंद खरेदी केले जे आपण x मानलेत 24 83चा 1 नंबर 24 बरोबर आहे. आता 2024चा MPSC ग्रुप बीचा पेपर आहे. मी कूपन घेतले इयर वाईज, त्याच्यात प्लेलिस्टमध्ये गेला 2024 ग्रुप बी प्रिलियमचा पेपरमध्ये गेला तर हे अशा पद्धतीने नाही सोडवले इक्वेशन तयार करून, एकदम जनरल स्टोरी टाईप सोडवलेलं आहे. ते सोडवलं कसं सोडवलं ते बघायचं असलं तर ह्या पेपरमध्ये नक्की जाऊन बघा, एक नवीन व्ह्यू येईल, नवीन आयडिया येईल. हे इथे इक्वेशन तयार करून सोडवले. ओके नक्की बघा हे गणित तरी नक्की बघा ह्या पेपरमध्ये जाऊन, म्हणजे वेगळ्या पद्धतीने पण एक जनरल गोष्टीसारखं कसं सोडवता येईल ते समजून जाईल. पुढचा प्रश्न, अ ने ब ला एक वस्तू 10% नफ्याने विकली. झालं अ 10% नफा म्हणजे 100 रुपयाची खरेदी किंमत होती, ब ला विकतोय तो 10% 10 जास्त घेतोय म्हणजे 110 ला विकतोय. ब ने तीच वस्तू परत अ ला 10% तोट्याने विकली. आता ब ने 110 वरती 10चा तोटा केलाय 10%चा, 100 वरती 10%, 100ची वस्तू 90 ला तर 110ची किती, 100 10ची वस्तू 9 ला तर 110ची किती, ह्या शून्याला शून्य गेला, शून्याला शून्य, 11 9 99. म्हणजे ब ने आता अला विकताना तो 10% तोटाने विकली म्हणजे 10%, 100चे 10 म्हणजे 110चे 11 म्हणजे 110 मधून 11 गेले 99 ला विकली. तर यामध्ये काय झाले, आता अ ला ती वस्तू 99 ला मिळाली म्हणजे 1 रुपया कमी किमतीत मिळाली आणि प्लस इथं 110 ला विकली होती म्हणजे इथं 10 रुपये पण कमावले होते. अ ची खरेदी किंमत 100 आहे पण इथं 10 कमावले आणि इथं 11 रुपये कमावले अ ने, म्हणजे अ चा नफा 11%. कोणता पर्याय, हा 2 नंबर. ओके 86चा 2 नंबर समजला. हा पुढचा प्रश्न, एक दुकानदार
2 मोबाईल फोन 3600ला विकतो. आता खरेदी किंमत नाही माहिती, प्रत्येकाची वेगवेगळी आहे. आता पहिल्याची खरेदी किंमत X आहे आणि दुसऱ्याची समजा Y मानली आणि दोन्ही विकतोय 3600ला. एका मोबाईल फोनवर त्याला 20% नफा झाला. 20% नफा म्हणजे 6/5. एकची वस्तू त्याने 6/5ला विकली म्हणजे 3600ला विकली. ओके, 20% नफा करतोय. आणि दुसऱ्यावर 20% तोटा म्हणजे Y गुणिले तोटा करतोय. आता 20% म्हणजे 5ची किंमत 4ला विकतोय, 20% तोटा होतो म्हणजे तो 3600लाच विकतोय. ही पण वस्तू प्रत्येकी 3600ला विकतोय. तर संपूर्ण व्यवहारात त्याला नफा किंवा तोटा किती झाला. खरेदी किंमत ही X आहे, खरेदी किंमत कॉस्ट प्राइस खरेदी किंमत, आणि ह्याची पण खरेदी किंमत दुसऱ्या मोबाईलची Y ही X आहे आणि ही Y. याच्यावरती 20% नफा होते म्हणजे 6/5 निघून ते. एकची किंमत एक वस्तू 6/5ने विकली तर 3600 रुपयाला विकली जाते आणि याच्यावर 20% नफा आणि हा किती येतो 20% तोटा होते म्हणजे 5ची वस्तू 4ला विकली जाते. हे 6/5 आणि 4/5 कशा आले ते कळाले नसेल तर पर्सेंटेज टॉपिक बघा, फ्रॅक्शन आहे. याचाच अर्थ 100ची वस्तू 120ला विकली जाते तर 5ची वस्तू 6ला विकली जाते. आणि याचाच अर्थ 100ची वस्तू 80ला विकली जाते म्हणजे 20% तोटा म्हणजेच 5ची वस्तू 4ला विकली जाते. त्याची खरेदी किंमत काढू. याची खरेदी किंमत X काढायला काय करावं लागेल, 3600 भागिले 5 इकडे गुणिले 5 भागिले 6 आणि तसेच Y इज इक्वल टू 3600 हा भागिले 5 इकडे गुणिले 5 भागिले 4 इथे आले 6×6=36. 600 गुणिले 5 206 म्हणजे 3000ला हा मोबाईल फोन घेतला त्यांनी. आणि इथं 4×1=4 4×9=36 900 गुणिले 5 म्हणजे 9×5=45 आणि 2×0=45 रुपयाला हा मोबाईल फोन घेतला. म्हणजे 4500 आणि 3000 असे 7500 रुपये त्याची खरेदी किंमत गेले. आणि विकली कितीला त्यांनी 3600 आणि 3600 हे 3600 आणि हे 3600 असे 7200ला विकला. प्रत्येकी 3600ला विकतो ना म्हणजे 7200 रुपये विक्री किंमत, त्याची खरेदी किंमत 75 आहे म्हणजे त्याला 7500 म्हणून 7200 गेले, 300 रुपयाचा तोटा होतो या ठिकाणी. खरेदी जास्त आहे, 7500 खरेदी विकतात ते विकल्या त्याला 7200च भेटतात म्हणजे सरळ सरळ तोटा आहे 300 रुपयाचा. पर्याय नंबर 1 89 एक दुकानदार 10 रुपये 1 मिनिट एक दुकानदार 10 रुपयाला 15 आंबे खरेदी करतो आणि 10 आंबे 15 रुपयाला याप्रमाणे विकतो तर त्याला शेकडा नफा होईल की तोटा होईल. आता आंबे किती खरेदी केलेत 15 आंबे. 15 आंबे किती रुपयाला असं म्हणतो मी, समजा इकडं रुपये इकडं आंबे. 15 आंबे घेतले कितीला 10 रुपयाला. 10 रुपयाला हे काय झालं खरेदी केले आणि विक्री किती 10 आंब्याचीच विक्री केली 15 रुपयाला केली. आता मला एक सांगा, तर याच्यात आपल्याला शेकडा नफा किंवा तोटा काढायचा आहे. त्यांनी 15 आंबे घेतले ह्या व्यवहारानुसार 10 रुपयात आणि 10 आंबे विकतोय 15 रुपयात, पण वरचे 5 आंब्याचं काय केलं, म्हणजे आंबे मॅच झालं पाहिजे ना. पण हा रेट आहे याप्रमाणे विकतो म्हणजे प्रमाणित आहे. मग आपल्याला प्रमाण सेम करायला आंब्यांची संख्या सेम करावं लागेल ना, खरेदी केलेल्या आणि विक्री केलेल्या. इथं खरेदी केलेले एक आंब्याची 15 रुपये आणि विक्री केलेले 10 रुपये, ती संख्या समान झाली आंब्यांची, एवढेच खरेदी केले आणि तेवढेच विकले, तर त्या रुपयातल्या फरकावरून आपल्याला नफा किंवा तोटा काढता येईल. म्हणून हे समान करायला दोघांनी भाग होणारी संख्या घेतली. 15ला 10 भाग जात नाही, 15 दुणे 30, 30ला 10 पण भाग जातो म्हणजे 30 आंबे खरेदी केले असं मानलं आपण. इथं 15 आंब्याच्या जागी इथं याने 30 आंबे घेतले. डबल आंबे घेतले 15 दुणे 30 म्हणजे डबल रुपये द्यावं लागणार, 20 रुपये द्यावं लागणार, समजलं. डबल आंबे घेतले, ट्रिपल घेतले. आधी विकत होतो 10 विकत होतो, ट्रिपल विकले, 10 30 तर 15 45 रुपये त्याला विक्रीतून मिळतील. आता 30 आंबे त्यांनी खरेदी केले 20 रुपयाला, याचा अर्थ असं झालो. आणि 30 आंबे त्यांनी विकले 45 रुपयाला, म्हणजे किती
सेम आंबे खरेदी घेतले, सेम आंबे विकले, पण खरेदी किंमत किती झाली 20 आणि विक्री किंमत किती झाली 45. म्हणजे 20 रुपयावर एक्स्ट्राचे किती रुपये मिळाले त्याला? 45 मधून 20 गेले, 25 रुपये एक्स्ट्राचे मिळाले. 20 रुपयावरती 25 रुपये एक्स्ट्राचे मिळाले. तर 100 वरती किती म्हणून गुणिले 100, हे झालं त्याचं पर्सेंटेज नफा. 20 × 20, 20 × 5 100 आणि 25 × 5 125, म्हणजे 125% नफा झाला त्याला शेकडा नफा किती होईल? पर्याय नंबर 4, 29चं 4. आलं लक्षात? हे प्रमाणे म्हणलंय, याप्रमाणे म्हणजे हा रेट दिलाय म्हणून हे आपल्याला सेम करावं लागले आंबे, आणि त्याच्यावरून किंमतीत पण खालीवर झालं. ओके, पुढचा प्रश्न. हा 2022 बी ग्रुप बी प्रिलिमला आलेला प्रश्न आहे. रवीने सुधीरला एक वस्तू 60% नफ्याने विकली. झालं, 100 रुपयाची वस्तू आहे समजा, ती रवीने घेतली, ती सुधीरला 60% नफ्याने विकली. म्हणजे किती? 100चे 106ला तर 1चे किती म्हणून गुणिले x. लक्षात 60% नफा कसा मांडला? 100ची वस्तू 106ला विकली, ओल्ड खाली न्यू वरती, पर्सेंटेज मध्ये चांगलं शिकवलंय. 100चे 106ला तर 1ची कितीला? आता ही वस्तू सुधीरला एवढ्याला मिळाली बरं का. आता सुधीरने काय केली? ती वस्तू 5% तोट्याने विकली. ही किंमत सुधीरला भेटली. आता सुधीरने 5% तोट्याने, 5% तोटा म्हणजे किती? 100चे 95, तर त्याला मिळाली वस्तूची किंमत ही ह्या किमतीचे किती म्हणून गुणिले याचे किती म्हणून 95/100 गुणले. तर गोपाळला विकली. जर गोपाळला खरेदीची किंमत, तर गोपाळची खरेदी किंमत ही झाली, गोपाळला खरेदीची किंमत 2014 असेल, इज इक्वल टू 2014. तर रवीची खरेदीची किंमत, आणि रवीची किती आपण x मानली तिचे, म्हणजे इक्वेशन सोडवायचं उत्तर येऊन जातं. तर 5% तोटा म्हणजे आपण पर्सेंटेज आले मुलं इथं पटकन लिहितील, शिकलेले फ्रॅक्शन शिकलेले. 19/20 हे 95/100 म्हणजे तिथं 19/20 सुद्धा लिहितील. म्हणजे x गुणिले 106/100 गुणिले 19/20 इज इक्वल टू 2014. सोडा, हे 20चे निम्मे 10, 106चे निम्मे 53. आता हे 100 इकडे भागिले, इकडे आणले, गुणिले 100 झाले, इथून उडवले, हे 10 इथून उडवले, इकडे आणले, आणि 53 किती भागिले 53 गुणिले 19 आणले, भागती होता 19 × 19, 19 × 19 खाली उरलं 1, 19 0 0 19 5 95 19 114 बरोबर. आणि 53 1 53, 53 2 106, म्हणजे 2 गुणिले 100 गुणिले 10, म्हणजे 2 वरती 1 2 3 0 1 2 3 0 2000 रुपये. त्याला ते रवीला 2000 रुपयाला वस्तू पडली होती. पर्याय नंबर 1 बरोबर आहे. समजलं? ती वस्तू रवीने 100 रुपयाला घेतली, त्याला 6% नफ्याने विकली. रवीने सुधीरला 100 रुपयाला रवीची खरेदी किंमत होती, 6% नफ्याने म्हणजे 100चे 106ला तर 1ची कितीला म्हणून गुणिले x. आता ही झाली सुधीरची खरेदी किंमत, आणि सुधीरने किती 5% तोट्याने विकली, म्हणजे 100चे 95, तर त्याच्या खरेदी किमतीची किती म्हणजे याची किती. ही वस्तू गोपाळला विकली त्याने, ह्या गोपाळची खरेदी किंमत ही झाली, आणि हीच गोपाळची खरेदी किंमत म्हणजे 2014 आहे. मी इक्वेशन सोडवलं. पुढचा प्रश्न. हा पाहिले, सुरुवातीला 2 प्रश्न पाहिले होते आपण. आलं लक्षात? नफा तोटा, प्रॉफिट लॉस आणि डिस्काउंट. दुसरं तिसरं काय नाही, पर्सेंटेज आणि रेशो प्रोपोर्शनचा पुरेपूर वापर या ठिकाणी होतोय. त्या दोन्ही टॉपिक्स आणि स्पीड कॅल्क्युलेशनचा एक जोड दिली तर ह्या टॉपिकमधले प्रश्न एकदम फास्ट सुटतील. पाहिल्याबद्दल थँक्स. जास्तीत जास्त लाईक करा आणि शेअर करा मित्रांना जे प्रिपेअर करतात. बाकी बघू पुढच्या व्हिडिओत बाकीचे पण टॉपिक कव्हर करू. थँक्यू.